नमस्कार, मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज 10 मार्च 2024 मी आज आपल्याशी महत्त्वाचं बोलायला आलोय। मी काल संध्याकाळी काही गोष्टींचा अभ्यास करत होतो, काही शोध घेत होतो आणि हे सगळं अभ्यास करताना, चिंतन करताना, शोध घेताना एक लक्षात आलं की रोज आपण जाहिरात ऐकतोय, मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी। ही मोदी की गॅरंटी नेमकी काय भानगड आहे? गाडीत बसलं, FM मिरची रेडिओ लावलं तर मोदी की गॅरंटी, 2-2 मिनिटाला टीव्ही लावला तरी 2 मिनिटाला 1 मिनिटाला जाहिरात येते। प्रत्येक वर्तमानपत्र उघडलं तर त्याच्यावरच जाहिरात येते। देशभरामध्ये प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये, प्रत्येक भाषेतल्या चॅनलमध्ये सगळ्या याच्यावर फक्त मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी, मोदी का परिवार अशा पद्धतीच्या जाहिराती सुरू आहेत। निवडणुकीच्या अनुषंगाने किती जाहिराती करणार? आमच्या जनतेच्या पैशाने तुम्ही जाहिराती करता तुमच्या राजकीय स्वरूपाच्या, आणि तरी निवडणूक आयोग याच्याकडे काही बघत नाही। उलट काल अशी गोष्ट घडली की निवडणूक भारताचा जे आयोग आहे त्या भारतीय निवडणूक आयोगाचे 3 आयुक्त असतात। एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि खाली 2 आयुक्त असतात। त्यातल्या एका आयुक्ताने आधीच राजीनामा दिलेला आहे आणि आता एकाने काल राजीनामा दिलेला आहे। आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेले आहेत, म्हणजे खाली 2 आयुक्त जे असतात ते आता नाहीयेत। एकटेच फक्त मुख्य नियुक्त आयुक्त आता काम पाहणार आहेत। आता निवडणूक आयुक्त जर एकटेच असतील आणि जे 2 राजीनामा देत आहेत याचं काहीतरी गंभीर कारण असण्याची शक्यता आहे। ज्यांनी काल राजीनामा दिलाय त्यांनी निश्चितच काहीतरी आरोप ठेवलेले नाहीत अद्यापर्यंत, कदाचित 2-4 दिवसात ते स्पष्ट होतील केव्हा तरी आपल्याला। परंतु निवडणूक आयुक्तांनी निवडणुका तोंडावर असताना, 2 दिवसांनी आचारसंहिता जाहीर व्हायची असताना निश्चितच काहीतरी अंतर्गत मतभेद झालेले असणार आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा दिलेला आहे। असो, अशा अनेक गोष्टी सांगता येईल। परंतु मोदी की गॅरंटी ही कशा कशावर आहे हे मी शोध घेत असताना बघितलं की बेरोजगारीचं नुसतं उदाहरण घेतलं तर बेरोजगारी मागच्या 10 वर्षामध्ये किती वाढली आहे? 2014च्या तुलनेत आता 10 वर्षामध्ये बेरोजगारी ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। सरकारची सांख्यिकी विभागाची आकडेवारी अशी आहे की गेल्या 45 वर्षात सर्वाधिक बेरोजगारी या मागच्या 10 वर्षात आता झालेली आहे। ही गॅरंटी आहे का मोदीची? दुसरं काय सांगितलं होतं मोदींनी की शेतीचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू। प्रत्यक्षात मात्र शेतीचं उत्पन्न कुठल्याही पिकाचं देशामध्ये कुठल्याही राज्यात दुप्पट झालेलं नाही। उलट गेल्या वर्षी हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश इकडचे सर्व शेतकरी 1 वर्षभर दिल्लीत आंदोलन करत होते। त्यांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर खिळे ठोकले होते, खड्डे खाल्ले होते, पाण्याचे फवारे मारले होते, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या, लाठीचार्ज झाल्या होत्या। तिथे 700 शेतकरी जवळपास त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। ही मोदीची गॅरंटी आहे का? MSP मागतात। आता पुन्हा मागच्या 15 दिवसापासून दिल्लीत आंदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सुरू केले आणि जे काही पिकं आहेत त्याच्या जी काय मूलभूत किंमत असते कृषी मूल्य आयोगाने ठरवली ती वाढवलीच नाही, बरेच वर्ष झाली। ती वाढवून मागतात, MSP ठरवावी असं मागतायत, परंतु त्याच्यातही बोलत नाही। ही मोदीची गॅरंटी आहे का? मोदींनी दुसरं काय सांगितलं की देश सुरक्षित आहे वगैरे वगैरे। त्या संदर्भात मी तुम्हाला फार महत्वाची माहिती आता देणार आहे। पण त्यापूर्वी दुसरा एक नॅशनल क्राईम रिपोर्टने जो काय गृह विभागाचं क्राईमच्या संदर्भात दरवर्षी अहवाल प्रसिद्ध केला जातो, त्या अहवालामध्ये काय सांगितले देशामध्ये अतिशय भयानक गोष्टी आहेत आणि त्याला मोदी की गॅरंटी मोदी म्हणतायत, मोदी का परिवार म्हणतायत। काय झाले? तो क्राईम रिपोर्ट गेल्या वर्षीचा आणि त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे 2021 आणि 2022चा त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलंय। तो अहवाल म्हणतो की 2021 मध्ये देशामध्ये 1,64,033 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। कशामुळे आत्महत्या केल्या? एक तर कर्जबाजारीपणा, एक तर बेरोजगारी आणि गरिबी, या 3 कारणामुळे या देशामध्ये 2021 मध्ये 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या। या आत्महत्या कमी झाल्या नाहीत। 2022 मध्ये गरिबी, कर्ज आणि बेरोजगारी याच्यामुळे 1,70,924 लोकांनी आत्महत्या केल्या देशामध्ये। दर तासाला 19 आत्महत्या जवळपास या देशामध्ये कर्जबाजारीपणामुळे, बेरोजगारीमुळे आणि गरिबीमुळे होत आहेत। ही मोदी की गॅरंटी आहे का? मागच्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्राचं उदाहरण आपण घेऊ। महाराष्ट्रामध्ये याच्यातल्या किती आत्महत्या आहेत तर 22,746 आत्महत्या एकट्या महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षाच्या आहेत, 22 मधल्या।
ही मोदी की गॅरंटी आहे का? हे कोणीतरी मोदीचे जे काही प्रचारक आहेत बीजेपीचे लोक यांनी हे सांगायला पाहिजे लोकांना नीटनेटकं समजावून. दुसरं मोदी की गॅरंटी काय आहे? मागच्या मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते 10 वर्ष, त्या सरकारच्या काळामध्ये देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला होता. आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागत नव्हतं. त्याच्यामुळे अन्न सुरक्षा कायदा पण आणला गेला. अनेक फळं निर्यात केली जाऊ लागली. गहू, तांदूळ, कांदा निर्यात केला जाऊ लागला. साखर निर्यात केली जाऊ लागली. मात्र 2014 नंतर ही परिस्थिती उलटी झाली. आता अन्नधान्य पुन्हा आयात करायला सुरुवात केली. साखर, गहू, तांदूळ, ज्वारी हे सगळं कुठलेही अन्नधान्य आता निर्यात होत नाही. कांदा निर्यात होत नाही. दुधाचे भाव पाडले गेले. ही मोदी की गॅरंटी आहे का? अशा पद्धतीने अनेक प्रश्न निर्माण होतात. शेतीचं उत्पन्न दुप्पट करू, कुठेही दुप्पट झालं नाही. उलट शेती उत्पन्न दुप्पट व्हायच्या ऐवजी शेतीच्या पिकाचा उत्पादन खर्च मात्र दुप्पट नक्की झाला. काही ठिकाणी तिप्पट सुद्धा झाला. उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट झाला. त्या तुलनेत शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकरी प्रचंड वैतागलेला आहे. प्रचंड हतबल आहे शेतकरी. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सुद्धा आत्महत्या वाढलेल्याच आहेत. या परिस्थितीमध्ये दुसरं, महागाई किती वाढली. सर्व क्षेत्रातली महागाई बघा. रुपयाचं अवमूल्यन झालं. रुपया आज डॉलरच्या तुलनेत खूप खाली आलेला आहे. रुपयाची किंमत आज किती आहे? जवळपास 80 रुपये डॉलरच्या तुलनेत. मग कसलं सुरक्षा आहे मोदीची? कसली गॅरंटी आहे मोदीची? देशावरचं कर्ज 54,000 कोटी होतं 2014ला, ते आज 2,05,000 कोटी झालंय. ही मोदी की गॅरंटी आहे का? आणि सर्वाधिक महत्वाचं, मोदी सांगतायत की आता आमच्याकडे देश सुरक्षित आहे आणि देशामध्ये कुठेही आता हल्ले होत नाहीत, दहशतवादी हल्ले झाले. खरं तर गोदी मीडियाने या सगळ्या बातम्या दाबून ठेवलेल्या आहेत. काय झालंय? या बातम्या दाबून ठेवत असताना आपल्याला एक लक्षात येईल, या बीजेपीचे IT सेलचे लोक आहेत. वॉर रूम मधून चुकीच्या मेसेज व्हॉट्सअपला वगैरे व्हायरल करतात, लोकांची दिशाभूल करतात. आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस, हे सगळे नेते रोज फेकाफेकी करतात. फेकाफेकी करण्यामध्ये यांचा कुणी हात धरू शकत नाही. कालच संजय राऊतांनी एक भोरच्या सभेमध्ये चांगली मागणी केली की या देशामध्ये विशेष भारत सन्मान नरेंद्र मोदींचा केला पाहिजे. तो याच्यासाठी की फेकाफेकी करण्यामध्ये देशातला एकमेव पंतप्रधान आहे ज्याला विशेष भारत रत्न म्हणून सन्मान दिला पाहिजे. ही संजय राऊतांची मागणी अतिशय रास्त आहे. प्रत्येक गोष्टीत फेकाफेकी त्यांची आहे. एकही गोष्ट ते खरी बोलत नाही. बीजेपीच्या काळामध्ये त्यांनी सांगितले की आतंकवादी हल्ले कमी झाले, दहशतवादी. मी आता तुम्हाला ते डिटेल्स वाचून दाखवते, कुठले हल्ले कोणत्या सालात झाले. ते अतिशय गंभीर आहे. याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जे स्वतःला देशभक्त म्हणवतात ते बोलत नाहीत. राष्ट्रप्रथम म्हणणारे बोलत नाहीत. नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये याच्याबद्दल कधी बात केली नाही आणि गोदी मीडिया हे कधी दाखवत नाही. आपण सर्वांनी अभ्यास करून या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणण्याची गरज आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उभ्या राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना हे प्रश्न आपण जरूर विचारले पाहिजे की मोदीची गॅरंटी नेमकी कोणती? दहशतवादी हल्ले किती झालेत बघा. मी यादी वाचतोय. बँगलोरला स्फोट झाला 28 डिसेंबर 2014ला. जम्मूमध्ये 20 मार्च 2015ला हल्ला झाला. आतंकवादी हल्लेवर वाचतोय सगळे मी. मणिपूरमध्ये 4 जून 2015ला हल्ला झाला. गुरदासपूरमध्ये 27 जुलै 2015ला हल्ला झाला. पठाणकोट अटॅक झाला 2 जानेवारी 2016ला. पंपर अटॅक झाला 25 जून 2016ला. कोक्राझर शूटिंग झाले 5 ऑगस्ट 2017ला. उरीला अटॅक झाला 18 सप्टेंबर 2016. बारामुल्लाला अटॅक झाला 3 ऑक्टोबर 2016. हंडवारामध्ये अटॅक झाला 6 ऑक्टोबर 2016. नागरोटा आर्मी बेसवर अटॅक झाला 29 नोव्हेंबर 2016. सुकमा अटॅक झाला 24 एप्रिल 2017 मध्ये. भोपाळ उज्जैन पॅसेंजर ट्रेनवर बॉम्ब फेक झाली 7 मार्च 2017. अमरनाथ यात्रेवर अटॅक झाला 11 जुलै 2017. सुंजवान अटॅक झाला 10 फेब्रुवारी 2018ला. सुकमा अटॅक परत मार्च 13 2018 झाला. पुलवामा अटॅक झाला, त्याच्यामध्ये 42 सैनिक आपले मारले गेले. अद्यापर्यंत कळलं नाही की हा RDX तिथं कुठून आला होता. 42 सैनिक आमचे कुणी मारले, कसे मारले याची चौकशी झाली नाही. ते पुलवामा अटॅक फेब्रुवारी 14 2019 मध्ये झाला. जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड ब्लास्ट झाला 7 मार्च 2019ला. दंतेवाड्यामध्ये अटॅक झाला 9 एप्रिल 2019ला. गडचिरोलीमध्ये नक्सली बॉम्बिंग झालं 1 मे 2019ला. काश्मीरमध्ये अटॅक झाला 12 जून 2019ला. 4 बॉम्ब ब्लास्ट झाले दिब्रुगड आणि चेरदेव आसाममध्ये 26 जानेवारी 2020ला. श्रीनगरमध्ये टेरर अटॅक झाला HMT 26 नोव्हेंबर 2020ला. हैलाकांडी आसाम ट्विन बॉम्ब ब्लास्ट झाला 3 फेब्रुवारी 2021. सुकमा बिजापूर अटॅक झाला 3 एप्रिल 2021.
जम्मू ड्रोन अटॅक झाला 27 जून 2021, बंदीपूर काश्मीर टेरर अटॅक झाला 4 ऑगस्ट 2021, दिमा हसव आसाम टेरर अटॅक झाला 27 ऑगस्ट 2021, पूंछ आणि काश्मीरच्या अनेक भागात 2022-2023 मध्ये अनेक आतंकवादी हमले झालेत. त्यात कित्येक जवान आपले शहीद झालेले आहेत. म्हणजे 10 वर्षात जेवढे शहीद झालेत तेवढ्या मागच्या 25-30 वर्षात कधी झाले नाहीत. एवढे आपले भारतीय जवान शहीद झाले त्या वेगवेगळ्या अटॅकमध्ये. त्यामुळे गेल्या 2 वर्षात काश्मीरी पंडितांच्यावर सुद्धा हल्ले थांबलेले नाहीत. काश्मीर पंडित आजही त्या ठिकाणी असुरक्षित आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी आतंकवादी हल्ले आहेत. खरं तर आपल्याला सांगितलं जातं की 370वर कलम आम्ही रद्द केलं म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सगळी शांतता आहे. आता मी जी यादी वाचली ही मोदीची गॅरंटी आहे का? भारतीय जवान आमचे शहीद झाले अनेक, हे आमच्या मोदींनी गॅरंटी दिली का? जम्मू काश्मीरमध्ये आपण एका राज्याची 2 राज्य केली, अद्यापपर्यंत निवडणूक का घेतली नाही? किती वर्ष झाली? 5 वर्ष होत आली. जम्मू काश्मीरची निवडणूक तुम्ही घेत नाही याचा अर्थ काय होतो हे जनतेने, सुज्ञ जनतेने, अभ्यासक मित्रांनी याचा शोध घ्यावा. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा मन की बात करतात तेव्हा या गोष्टी सांगत नाहीत. मोदी की गॅरंटी ही शुद्ध धुळपेक आहे, जाहिरातबाजी आहे. मोदी का परिवार, ज्याला स्वतःचाच परिवार नाही त्यांनी काय दुसऱ्याच्या परिवाराबद्दल सांगावं? जे मोदी कधीही फोटो काढताना दुसरी लोक त्यांना सोबत चालत नाहीत, उद्घाटन करताना तिसरा माणूस चालत नाही, संसदेच्या इमारतीचं उद्घाटन करताना राष्ट्रपती खुद्द चालत नाहीत त्यांना. जे प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी ते संसद इमारतीचं उद्घाटन करायला पाहिजे ते चालत नाही आणि हे मोदी की परिवार म्हणतात. त्यामुळे मोदी की गॅरंटी आणि मोदी का परिवार ही निवडणुकीसाठीचा जुमला आहे. भ्रष्ट जुमला पार्टीचं हे सगळं नाटक चाललेलं आहे. ही फेकाफेकी आपल्याला निवडणुकीतून उधळून लावावं लागेल. निवडणुका ते बॅलेट पेपरवर घेणार नाहीत, ईव्हीएमवर घ्यायच्यात. ही मोदीची गॅरंटी आहे का? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होत आहेत. महिला सुरक्षित नाहीयेत, मणिपूर मधले विषय आहेत, असे अनेक विषय आपल्याला घेता येतील. मोठी यादी आहे. परंतु या व्हिडिओमध्ये एवढंच मी आपल्याला सांगतो, मी सांगितलेल्या सर्व मुद्द्यावर आपण विचार करावा. ह्या गोष्टी आपण जनतेसाठी कळाव्यात म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत या महाराष्ट्रातल्या आपण पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं. सत्याग्रही युट्यूब चॅनल आपण अद्यापर्यंत सत्याग्रही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा. आपलं मत असेल ते कॉमेंटमध्ये व्यक्त करावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.